राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, MHB मराठी न्यूज मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस हा आपल्यासाठी म्हणजे अन्नदात्यांसाठी एका खूप मोठ्या आणि आनंददायी बातमीने उजाडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे. आज आपल्या बँक खात्यांमध्ये फक्त एकच नाही तर 2 मोठे हप्ते एकत्रितपणे जमा होणार आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते आज एकाच वेळी आपल्या खात्यात जमा होणार आहेत. यामुळे आपल्या शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो. मुख्य माहिती आणि आकडेवारी. मित्रहो, आज देशभरातील सुमारे 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल 20,500 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील 92,71,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे मिळून एकूण 4,000 रुपये आज तुमच्या खात्यात जमा होतील. ही रक्कम आपल्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. हप्ता का रखडला होता? तुमच्या मनात प्रश्न होता की हप्ता का उशिरा झाला? यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती. यामध्ये डेटा व्हेरिफिकेशन आणि नवीन पोर्टलचे एकत्रीकरण सुरू होते. मात्र आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील. त्यामुळे योजना बंद होणार अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. जिल्ह्यांची यादी आणि टप्पे. शेतकरी मित्रांनो, हे वितरण 2 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, सोलापूर, रायगड, नांदेड, जळगाव, नंदुरबार, धुळे, ठाणे, परभणी, बीड, नाशिक, अहमदनगर, भंडारा आणि चंद्रपूर. जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर काळजी करू नका. उर्वरित 21 जिल्ह्यांचा दुसरा टप्पा पुढील 2 ते 3 दिवसात सुरू होईल. तांत्रिक कारणांमुळे सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी निधी पाठवणे शक्य नसते. त्यामुळे संयम ठेवा. 35% शेतकरी अपात्र का? सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यामागची 4 मुख्य कारणे आपण सविस्तर समजून घेऊया. सयाजीरावांनी घरी बसल्या कशी केली KYC प्रसंग. सयाजीराव आपल्या ओट्यावर बसून पेपर वाचत होते. तेवढ्यात त्यांना बातमी कळाली की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आज येणार आहेत. पण त्यांचा हप्ता अडकू नये म्हणून त्यांनी लगेच आपला मोबाईल हातात घेतला. 1. पहिली पायरी अधिकृत पोर्टलवर जाणे. सयाजीरावांनी मोबाईलमध्ये पीएम किसानची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in उघडली. सयाजीरावांना तंत्रज्ञान जास्त माहीत नसले तरी वेबसाईटवर स्पष्ट दिसणाऱ्या KYC या बटनावर त्यांनी क्लिक केले. 2. दुसरी पायरी आधार कार्ड नंबर भरणे. सयाजीरावांनी खिशातून आधार कार्ड काढले आणि आपला 12 अंकी आधार नंबर तिथे व्यवस्थित टाईप केला. नंबर बरोबर असल्याची खात्री करून त्यांनी सर्च बटन दाबले. 3. तिसरी पायरी मोबाईल OTP पडताळणी. आता तिथे मोबाईल नंबर विचारला गेला. सयाजीरावांनी त्यांचा नंबर टाकताच त्यांना 4 अंकी OTP मिळाला. तो त्यांनी भरला आणि सबमिट केले. 4. चौथी पायरी मुख्य आधार पडताळणी. यानंतर त्यांनी गेट आधार OTP वर क्लिक केले. सयाजीरावांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर 6 अंकी पासवर्ड OTP आला. तो त्यांनी काळजीपूर्वक रकान्यात भरला आणि सबमिट फॉर ऑथ या बटनावर क्लिक केले. 5. निकाल यशस्वी प्रक्रिया. क्लिक करताच मोबाईलवर मेसेज आला, KYC इज सक्सेसफुली सबमिटेड. सयाजीरावांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांची KYC पूर्ण झाली आणि आता 4,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होण्यास कोणतीही अडचण उरली नाही.
तुमच्या व्हिडिओसाठी एक महत्त्वाची ओळ. शेतकरी मित्रांनो, जर सयाजीरावांसारखे तुमचेही नाव यादीत असेल पण KYC झाली नसेल तर आजच ही पद्धत वापरा. आणि हो, जर तुम्हाला मोबाईलवर OTP येत नसेल तर सयाजीरावांनी जसा विचार केला असता तसाच विचार करून तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अंगठा लावून प्रक्रिया पूर्ण करा. एक कुटुंब एक लाभार्थी. रेशन कार्डवरील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. जर एकाच घरात 2 ते 3 जण लाभ घेत असतील तर त्यांचे नाव कापले जात आहे. 2. eKYC हे सर्वात मोठे कारण आहे. 3. आधार लिंक. तुमचे बँक खाते NPCIला मॅप असणे गरजेचे आहे. 4. फार्मर ID. नवीन नियमानुसार हा ID अनिवार्य आहे. eKYC प्रात्यक्षिक. चला तर मग आता आपण बळीराम दादांचे उदाहरण घेऊया. स्टेप 1. वेबसाईट उघडणे. pmkisan.gov.in. स्टेप 2. eKYC टॅबवर क्लिक करणे. स्टेप 3. आधार नंबर टाकून सर्च करणे. स्टेप 4. मोबाईल OTP पडताळणी. स्टेप 5. आधार OTP 6 अंकी टाकणे. निकाल. सक्सेसफुली सबमिटेड मेसेज येईपर्यंत थांबणे. तुमची विशेष जोडलेली माहिती. शेतकरी दादांनो, सरकारकडून मिळणारी ही मदत आपल्या घामाचे फळ आहे. शेतीमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात हे 2 ते 4 हजार रुपये आपल्याला खूप मोठा आधार देतात. त्यामुळे हे पैसे इतरत्र खर्च न करता बियाणे, खते किंवा शेतीच्या अवजारांसाठीच वापरा, जेणेकरून पुढचे पीक जोमाने येईल. तुम्हाला ही मदत वेळेत मिळतीये का? तुमच्या गावात किती जणांना हा हप्ता मिळाला? सरकारचे हे नियोजन तुम्हाला कसे वाटते? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो. तर शेतकरी बांधवांनो, आज रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. संयम ठेवा आणि अधिकृत माहितीसाठी MHB मराठी न्यूज पाहत रहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि त्यांची KYC पूर्ण होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा जिल्हा यादीत आहे का? पैसे जमा झाले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.